नमस्कार. देविका निरूपाचे चांगलेच कान भरत असते. देविका निरूपाला म्हणत असते, आई, तुम्हाला ना या घरात मुळात किंमतच नाही. खरं सांगायचं तर तुम्ही आता या घरात तुमचं राज्य पहिल्यासारखं चालवूच शकत नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, तू काय बोलतेस देविका, कळतंय का तुला? त्यावेळेला देविका म्हणते, हो कळतंय मला. खरं सांगायचं तर आई, तुम्हीच विचार करा की तुमचं काय चालू आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी देविका बोलते, बोला ना आई, बोला. त्यावेळेला निरूपा बोलते, देविका तू काय बोलतेस कळतच नाही. त्यावेळेला देविका बोलते, आई, ती मीरा बघा ना, तुमच्या पुढे पुढे करत असते. आता तुम्ही तिला बेडरूममधून बाहेर काढलं तरीसुद्धा ती मात्र स्वतःला अशी काही समजते की बस तुम्हालाच बाबांसमोर ती उलट उत्तर देते आणि गप्प करते. तेव्हा लगेच पंकज बोलतो, आई सॉरी, पण देविकाच्या या मताशी मात्र मी सुद्धा सहमत आहे. मम्मा, तुला या घरात आता किंमतच नाही. तुझा शब्द अजिबात या घरात चालतच नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, बबड्या, उगाच काही बोलू नकोस. उगाच तू काही बोलतोस. त्यावेळेला लगेच देविका बोलते, आई, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आहे ना त्या मीराला आधी पहिल्यांदा घराबाहेर काढा, कारण मुळात तिची लायकीच ती आहे. तुम्ही जर का तिला घराबाहेर काढलत ना तर बरं होईल. आणि खरं सांगायचं तर तुम्ही तिला घराबाहेर काढावंच अशी माझी इच्छा आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो, मम्मा बघ, विचार कर, देविका जे बोलते ना तेच खरं आहे. तू जर का त्या मीराला आणि त्या सत्याला घराबाहेर काढलंस तर बरंच होणार आहे. शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मात्र निरूपा बोलते, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. मी जरी त्या दोघांना घराबाहेर काढायला निघाली ना तरीसुद्धा त्या सत्याचा बाप मला काही त्यांना बाहेर काढू देणार नाही. तेव्हा लगेच देविका बोलते, आई, बाबा तुमचं एवढंसुद्धा ऐकत नाहीत काय? बाबांशी जरा गोडगोड बोला आणि सगळं काही नीट करा ना. त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, नाही ग, नाही. मी कितीही प्रयत्न केला, काही केलं तरीसुद्धा हे काही केल्या माझं ऐकणार नाहीत. अगं जर का यांनी माझं ऐकलं असतं तर तो पनवती कधीच माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला असता. पण तो आहेच ना पनवती माझ्या आयुष्यात. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच देविका बोलते, आई, आपण त्यांचे एवढे हालहाल करूया की जेणेकरून ती दोघंही स्वतःहून आपल्याला कंटाळून या घरातून गेले पाहिजेत. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, अगं ते तर माझे चालूच आहेत, पण ती मीरा एवढी चिकट आहे ना की मी सांगूच शकत नाही. अगं तिला कितीही त्रास द्या, काही करा, तरीसुद्धा ती अजिबात हटत नाही. बघितलंच ना, या घराला चिकटूनच राहिले. तेव्हा लगेच पंकज बोलतो, ते काही असलं तरीसुद्धा लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे, नाहीतर ही सत्य आणि मीरा आहेत ना ती दोघंही आपल्या डोक्यावर बसतील. तेव्हा लगेच निरूपा बोलते, नाही नाही, मला काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय मी गप्प नाही बसणार. त्या दोघांनाही त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे. पण काय करू मी, मलाच कळत नाही. मला समजतच नाही मी काय करावं ते. तेवढ्यात मात्र देविका बोलते, आई, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त प्लॅन रचा, आम्ही दोघंही तुमच्या सोबत आहोत. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, अगं हो, तुम्ही आहात दोघंही सोबत, पण कितीही काही झालं तरी देविका तू यांच्या नजरेत येऊ नकोस, नाहीतर उगाचच तुला ते घराबाहेर काढायला मागे पुढे बघणार नाहीत. त्यावेळेला लगेच देविका बोलते, आई, तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थितच असेल. तेव्हा लगेच निरूपा बोलते, हे बघ देविका, तुला वाटतं तेवढं सोपं नाही हे, प्लीज शांत हो. तेव्हा लगेच देविका बोलते, आई, काही झालं तरी ती सत्य आणि मीरा मला या घरात नको आहेत, प्लीज आई. हेच मात्र सुधाकर रावांनी ऐकलेलं असतं आणि सुधाकर तावातावात बेडरूममध्ये येतो आणि बोलतो, देविका, तू कोण हे सांगणारी? तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलांबद्दल असं काहीतरी बोलणारी? आहेस कोण तू? या घरची सून. त्यामुळे माझ्या मुलाला घराबाहेर काढण्याचा विचारसुद्धा करायचा नाही. एवढंच जर का तुला त्यांचा त्रास होत असेल ना तर आत्ताच्या आता इथून चालती पड.
मला तुझं थोबाडसुद्धा पाहायचं नाही आहे. प्लीज देविका, आत्ताच्या आता इथून निघून जा. त्यावेळेला देविका बोलते, पुरे झालं. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या सत्या आणि मीराला या घरातून बाहेर काढण्याचा विचारसुद्धा करायचा नाही. आणि तसा जर का तू विचार करत असलीस ना तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही. देविका एक गोष्ट लक्षात ठेव, जशी तू या घरची सून आहेस तशी मीरासुद्धा या घरची सूनच आहे. तुला जर का अधिकार हवे असतील तर ते मीराला सुद्धा मिळणार. पण देविका, तू आधी तसं वागायला तर शिक. तू काय वागतेस कळतंय का तुला? त्यावेळेला देविका बोलते, पुरे झालं. बाबा, तुम्ही मला एवढं काही बोलताय, पण जरा तरी विचार करा मी असं का वागते ते. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला पंकज बोलतो, पप्पा प्लीज हे सर्व थांबवा. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, पंकज तुझ्या बायकोला घेऊन आत्ताच्या आता इथून निघून जा. आणि काय गई निरूपा, तू यांच्यासोबत प्लॅन रचतेस सत्याला बाहेर काढण्यासाठी. लहानपणापासून त्याला तू त्रास दिलासच, त्याला नाही नाही ते बोललीस, त्याचा अपमान केलास. पण आता जर का त्याला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही. आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. आता प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव, नाहीतर नको ते होऊन बसेल. त्यावेळेला मात्र सत्या खूपच चिडलेला असतो. सत्या मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. एक गोष्ट मात्र नक्की, काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. तेवढ्यात मीरा सुधाकररावांना बोलते, बाबा काय झालंय, कशाला ओरडताय, सोडून द्या विषय. अहो तुम्हाला तर माहिती आहे ना बाबा, देविका, आई आणि पंकज आमच्याबद्दल नाही नाही ते बोलत असतातच, त्यामुळे एवढा विचार करू नका. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा अगं बाळा शांत हो तू. मला कळतंय मीरा, या घरात तुला काहीच मान मिळत नाही. पण मीरा, मी असेपर्यंत तुला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, एवढं काही झालं नाही. आणि तसंही हा पनवती आणि ही डबल पनवती मला या घरात नको. मी सरळ सरळ तुम्हाला तोंडावर सांगत असते, याचं तुम्हाला एवढं वाईट वाटायची गरजच नाही. प्लीज हे सर्व थांबवा, कारण तुमच्या या गोष्टींचा मला त्रास व्हायला लागलाय. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, निरूपा आता तोंडातून एकही शब्द काढू नकोस, नाहीतर मगाशी देविकाचे जसे गाल लाल केले ना तसे तुझे सुद्धा करायला मागे पुढे पाहणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सुधाकररावांनी देविका आणि पंकजला घराबाहेर काढलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.